नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक अशोक माहुरे, रयत शिक्षण संस्थेच्या राव बहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर या ठिकाणी शिक्षणशास्त्र या विषयाचे सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण BA तृतीय वर्षातील घटक क्रमांक 4 मानसिक प्रक्रिया या घटकातील जो उपघटक आहे प्राथमिक मानसिक प्रक्रिया, त्यामधील आज आपण 3 क्रमांकाचा घटक पाहणार आहोत, ते म्हणजे संबोध निर्मिती, ज्याला आपण इंग्रजीमध्ये कन्सेप्ट फॉर्मेशन म्हणतो किंवा संबोधालाच संकल्पना असेही म्हणतात। विद्यार्थी मित्रांनो, या शिक्षण प्रक्रियेमध्ये आपण पाहिलेलं आहे की ज्ञान ग्रहणाला किंवा ज्ञान संग्रहणापेक्षा ज्ञानाच्या उपयोजनाला महत्त्व आहे। म्हणजे आपल्याला ज्ञानाचं जर उपयोजन करता आलं तरच आपल्या शिक्षणाला काहीतरी अर्थ प्राप्त होत असतो। अन्यथा कितीही माझ्याकडे माहिती असली किंवा नॉलेज माझ्याकडे खूप भरपूर आहे, परंतु कोणत्या वेळी कोणतं नॉलेज वापरावं किंवा त्या ज्ञानाचं मला जर उपयोजन करता येत नसेल, उदाहरणार्थ माझं वाणिज्य आहे परंतु मला बँकेमध्ये जाऊन जर माझं सेव्हिंगचं अकाउंट ओपन करता येत नसेल तर त्याला उपयोजन झालं असं म्हणता येत नाही। म्हणून ज्ञान संग्रहणापेक्षा ज्ञान उपयोजनाला फार महत्त्व आहे। मग ज्ञानाचं उपयोजन करायचं असेल तर ज्ञान हे चिरकाळ किंवा नॉलेज हे चिरकाळ आपल्या स्मरणामध्ये राहिलं पाहिजे। म्हणजेच अध्ययनाच्या बाबतीत स्मरण ही एक प्रक्रिया आहे, कारण आपल्या लक्षामध्ये राहिलं किंवा आपल्या ज्याला आपण म्हणतो मेमरीमध्ये जर साठवून ठेवलं आणि त्याचं योग्य वेळी जर उपयोजन केलं तरच त्या ज्ञानाला महत्त्व आहे। हे स्मरण चांगलं होण्यासाठी किंवा लक्षात चांगलं ठेवण्यासाठी ज्या काही मानसिक प्रक्रिया आहेत त्याच्यामध्ये संवेदना आहे, कारण संवेदनेशिवाय आपण बाह्य जगाशी संपर्क साधू शकत नाही। कारण आपण जे ज्ञान आत्मसात करत असतो ते ज्ञान आत्मसात करत असताना आपली जी पंच ज्ञानेंद्रिय आहेत, या पंच ज्ञानेंद्रियांच्या मार्फत आपण बाह्य जगाशी संपर्क साधत असतो किंवा त्या ज्ञानेंद्रियामार्फतच आपण ज्ञान आत्मसात करत असतो। आणि ही ज्ञानेंद्रिये आपल्याला संवेदना, अवबोध या माध्यमातून ज्ञान आत्मसात करण्यास मदत करत असतात। आणि संवेदना, अवबोध याच्यानंतर तिसरी प्रक्रिया किंवा तिसरी महत्त्वाची प्रक्रिया आहे ती म्हणजे संबोध निर्मिती, कन्सेप्ट फॉर्मेशन। जर आपलं कन्सेप्ट फॉर्मेशन किंवा संबोध निर्मिती झाली नाही तर आपल्याला दैनंदिन जीवन जगणे सुद्धा अवघड होऊन बसेल। म्हणजे भले आपल्याला एखादी पदवी मिळवायची नसेल परंतु आपल्याला संबोध निर्मिती किंवा कन्सेप्ट फॉर्मेशन हे समजलं पाहिजे। कारण व्यक्ती हा जीवन जगत असताना दैनंदिन जीवनामध्ये वेगवेगळ्या संकल्पना, वेगवेगळे संबोध त्याला लक्षात घ्यावे लागत असतात। म्हणून संवेदनाला फार महत्त्वाचे आहे, कारण संबोध निर्मितीशिवाय आपण ज्ञान आत्मसात करू शकत नाही। म्हणून संवेदना, अवबोध यानंतर येणारी महत्त्वाची पायरी म्हणजे मानसिक प्रक्रियेतली महत्त्वाची पायरी म्हणजे संबोध निर्मिती किंवा कन्सेप्ट फॉर्मेशन, त्याला संकल्पना निर्मिती असेही म्हणतात। कारण केवळ अवबोध होऊन चालत नाही, संवेदना तर प्रत्येकालाच होत असतात, कारण संवेदनानंतर आपल्याला अवबोध होत असतो। मग केवळ अवबोध होऊन चालत नाही, तर त्या अवबोधाची निर्मिती संकल्पनेमध्ये झाली पाहिजे। म्हणजे माझ्या कानावर जो काही बाहेरचा गडगडाट येत आहे, मग तो ढगांचा गडगडाट आहे, फटाक्यांचा आवाज आहे का हवेतून विमान चाललं आहे, या 3 पैकी कशाचा आवाज आहे, त्या संकल्पनेला का तो ढगांचा गडगडाटच आहे, विमानांचा आवाजच आहे किंवा फटाक्यांचा आवाजच आहे, हा जो काही संबोध आहे हा संबोधनानंतर अवबोध आणि अवबोधानंतर संकल्पना निर्मिती। कारण आपण पाहतो दैनंदिन जीवन जगत असताना आपल्या आजूबाजूला अनेक संकल्पना असतात आणि त्या संकल्पना समजून घेतल्याशिवाय किंवा त्या आत्मसात केल्याशिवाय आपल्याला दैनंदिन जीवन जगता येत नाही। मग कोणकोणत्या आहेत संकल्पना? मग त्याच्यामध्ये मनुष्य ही एक संकल्पना आहे। आपण उदाहरणादाखल घेतोय, संकल्पना अनेक आहेत, परंतु या ठिकाणी संकल्पना म्हणजे काय किंवा संकल्पनेचा अर्थ पाहत असताना सुरुवातीला झाडे, मनुष्य,
गोड, तिखट, आंबट, राष्ट्र, राष्ट्रीयत्व, मानवता, ह्या काय आल्या? ह्या वेगवेगळ्या शब्दांनी युक्त तयार झालेले संबोध आहेत किंवा संकल्पना आहेत. म्हणजे ह्या संकल्पना काय करतात तर व्यक्त होतात. म्हणजे शब्द म्हणजे संबोध नव्हे. बघा या ठिकाणी लक्षात ठेवा, याचा अर्थ पाहत असताना एखादा शब्द म्हणजे संबोध नव्हे, बरं का. हे फार महत्वाचं आहे. एखादा शब्द म्हणजे संबोध नव्हे, तर त्या शब्दावरून, जो काही शब्द आहे त्या शब्दावरून जो अर्थबोध होतो, जो अर्थबोध आपल्याला होतो तो म्हणजे संबोध होय. म्हणजे या ठिकाणी संबोध निर्मितीसाठी काहीतरी बाह्य घटक असावा लागतो, चेतक असावा लागतो. परंतु काही वेळेला, प्रत्येक वेळेला संबोध निर्मितीसाठी बाह्य घटकच असेल असंही नाही. उदाहरणार्थ आपण म्हटलं होतं की झाडे, झाड हे काय वनस्पतीचं संबोध आहे. परंतु मानवता, राष्ट्रीयत्व हे दाखवा म्हणलं तर दाखवता येईल का? नाही. म्हणजे संबोध निर्मितीसाठी किंवा संकल्पना निर्मितीसाठी कधी कधी बाह्य घटक असतात किंवा बाह्य उद्दीपक असतात, तर कधी कधी ते तयार करावे लागत असतात किंवा अमूर्त स्वरूपामध्ये असतात. म्हणजे शब्द काय आहे? ही प्रतीक आहेत. उदाहरणार्थ काय म्हणलं की शब्द म्हणजे संबोध नव्हे किंवा संकल्पना नव्हे, तर ते शब्द त्या वस्तूची किंवा त्या बाह्य उद्दीपकाचे काय प्रतीक आहेत. मग संबोध म्हणजे काय किंवा संकल्पना म्हणजे काय? संकल्पना म्हणजे विविध अनुभवांचे सार होय. संकल्पना म्हणजे काय तर विविध अनुभवांचे सार. बघा संबोध म्हणजे काय तर विविध अनुभवांचे सार किंवा म्हणजे जे काय आपण अनुभव घेत असतो दैनंदिन जीवन जगत असताना, या सर्व अनुभवांचं संकलन करून, एकत्रीकरण करून त्याच्यावरून काहीतरी एक सारांश करणं किंवा थोडक्यात एक विलगीकरण करणे त्याच्यापासून किंवा अलग करणे आणि सारांश स्वरूपामध्ये मांडणे. म्हणजे या ठिकाणी उदाहरणार्थ झाडे ही जर संकल्पना घेतली, उदाहरणार्थ आपण पाहूयात, झाडं ही जर संकल्पना घेतली, आपण पाहतो आपल्या आजूबाजूला अनेक झाडे आहेत की नाही. झाडे ही जर संकल्पना घेतली तर या झाडे या संकल्पनेमध्ये विविध प्रकारची झाडे आहेत. मग आंब्याची झाडं आहेत, नारळाची झाडं आहेत. परंतु आंब्याच्या झाडाला आपण नारळाचं झाड म्हणत नाही किंवा नारळाच्या झाडाला आपण आंब्याचं झाड म्हणत नाही. का तर त्या झाडाची किंवा त्या विशिष्ट आंब्याच्या झाडाची काही गुणवैशिष्ट्ये असतात, नारळाच्या झाडाची काही गुणवैशिष्ट्ये असतात. म्हणजे काही सामान्य गुणधर्म असतात आणि काही विशिष्ट गुणधर्म असतात. कोणतीही संकल्पना असो किंवा कोणताही संबोध असो, त्या संबोधाची काही विशिष्ट गुणधर्म असतात तर काही सामान्य गुणधर्म असतात. म्हणजे या ठिकाणी या सामान्य गुणधर्मावरून काही सारांशीकरणात काही विशिष्ट काही गुणधर्म बाजूला केले जात असतात आणि त्या सर्वांना झाडे अशी म्हणतात. म्हणजे उदाहरणार्थ आपण संबोध पाहत असताना प्राणी पाहूयात. म्हणजे प्राणी पाहत असताना किंवा पाळीव प्राणी आणि जंगली प्राणी ही जी कन्सेप्ट आहे, पाळीव प्राणी कशाला म्हणतात? प्राणी या कन्सेप्टमध्ये सिंह पण येतो, वाघ पण येतो, हत्ती पण येतो. परंतु पाळीव प्राणी याच्यामध्ये येतात का? ते नाही. परंतु प्राणी आहेत ना. म्हणजे प्राणी या संकल्पनेमध्ये किंवा प्राणी या संबोधामध्ये काही विशिष्ट गुणधर्म असतात किंवा काही सामान्य गुणधर्म असतात. म्हणजे आपण सिंहाला घरी पाळतो का? नाही. परंतु गाईला घरी पाळतो. सिंहालाही 4 पाय आहेत, गाईलाही 4 पाय आहेत. सिंहालाही शेपटी आहे, गाईलाही शेपटी आहे. परंतु या ठिकाणी काही सामान्य गुणधर्म आणि काही विशिष्ट गुणधर्म असतात. जे सामान्य गुणधर्म एकत्र केले जातात आणि त्या सामान्य गुणधर्मांचं सार करून जे काही संबोध तयार केला जात असतो किंवा जे काही प्रतीक तयार केलं जात असतं त्याला संबोध किंवा संकल्पना असे म्हणतात. म्हणजे ज्या वेळेस आपण एखादी नवीन वस्तू असेल किंवा नवीन घटना असेल यांच्याशी आपला जसा जसा संबंध येतो तसे तशी आपल्या संकल्पना विकसित होतात. म्हणजे ज्या घटकाच्या संदर्भात किंवा ज्या गोष्टीच्या संदर्भात आपला संबंध कसा येतोय
त्यानुसार आपले संबंध किंवा संकल्पना विकसित होत असतात। या ठिकाणी बघा किंवा लहान मुलांच्या बाबतीत सुरुवातीला विचार प्रक्रियेला सुरुवात झाल्याशिवाय संबोध निर्मिती होत नाही। म्हणजे लहान मुलांच्या बाबतीत विचार प्रक्रिया ज्या वेळेसपासून सुरुवात होत असते त्यावेळेसपासूनच संबोध निर्मितीला सुरुवात होते। म्हणजे संबोध निर्मिती कशी होते तर या विचार प्रक्रियेतून, अनुभवातून आणि निरीक्षणातून। बघा संबोध निर्मिती कशी होत असते तर विचार प्रक्रियेतून, अनुभवातून आणि निरीक्षणातून व निरीक्षणातून काढलेले जे सार आहे, सारांश आहे, या सारांशामधून संबोध तयार होतात किंवा संकल्पना तयार होतात। याचं एक उदाहरण घेऊयात। बघा ज्यावेळेस मूल लहान असतं, कारण लहान मुलाचं कुटुंब किंवा समाज काय असतो, आपलं कुटुंब असतो, जोपर्यंत ते लहान मूल घराच्या बाहेर पडत नाही तोपर्यंत त्याला जे काही संबोध निर्मिती आहे किंवा ज्या वेगवेगळे कन्सेप्ट आहेत, संकल्पना आहेत, त्या लवकर समजत नाही। परंतु पहिल्यांदा ज्यावेळेस मूल घराच्या बाहेर पाऊल पाडतं आणि त्याला गाय दिसती, गाय दिसल्याच्या नंतर ते गायीचं निरीक्षण करतं आणि आपण त्याला म्हणतो हे काय आहे, हम्मा आहे। हम्मा आपण लाडाने त्याला म्हणतो हे हम्मा आहे। परंतु थोडंसं मूल मोठं किंवा थोडंसं पुढं जातं, त्याला बैल दिसतो आणि पप्पाला सांगतं की हे पण हम्मा आहे। परंतु पप्पा काय म्हणतात किंवा त्याचे वडील म्हणतात नाही ते हम्मा नाही, तो बैल आहे। थोडंसं पुढे गेल्याच्या नंतर त्याला तसाच 4 पाय असलेला, थोडेसे शिंग असलेला दुसरा प्राणी दिसतो, त्याला ते हम्मा म्हणते। परंतु म्हणजे हे चालू असताना त्याच्या मनामध्ये विचार प्रक्रिया सुरू असते, तो अनुभव घेत असतो, त्याला काही सामान्य गुणधर्म दिसत असतात। सामान्य गुणधर्म कोणते तर बैलालाही 4 पाय आहेत, गाईलाही 4 पाय आहेत, बैलालाही शिंगे असतात, गाईलाही शिंगे आहेत। त्याच्यानंतर बैलाला एक शेपटी आहे, गाईला पण एक शेपटी आहे, बैलालाही 2 कानं असतात, गाईलाही 2 कानं असतात, 2 डोळे असतात। हे सामान्य गुणधर्म आहेत। म्हणून तो मुलगा काय म्हणतो, हम्म्याला किंवा गाईलाही तो गायच म्हणतो आणि बैलालाही गायच म्हणतो। परंतु जसं जसं त्याचा अनुभव विश्व वाढत जातं, जसे त्याला अनुभव वेगवेगळे येतात किंवा वडील त्याला सांगतात की नाही हा गाय नाही, ही गाय नाही, हा बैल आहे, म्हणजे याचा अर्थ काय आलं, त्याची कन्सेप्ट किंवा त्याची संकल्पना ही विस्तारित जाते, कारण अनुभव तसा आलेला असतो, वडिलांनी तसं सांगितलं असतं। म्हणून तो प्राणी गाय नसून किंवा तो काय करतो, सहचारी पाहत असतो। 2 घटकामध्ये काय साम्य आहे, बैलामध्ये आणि गायीमध्ये काय साम्य आहे आणि त्या दोन्हीमध्ये डिफरन्स काय किंवा फरक काय आहे, म्हणजे निरीक्षण करत असतो तो। मग त्याचा रंग असेल, उंची असेल, ठेवण असेल, या सर्व निरीक्षणातून त्याला काय करतात, वेगवेगळ्या गायी दिसतात आणि वेगवेगळ्या गायीचा रंग वेगळा दिसतो, शिंग वेगळे असतात, काही गायीला शिंग नसतात। परंतु या सर्व गायींचं निरीक्षण केल्याच्या नंतर तो सामान्य गुणधर्म काहीतरी काढतो। बघा तो काय करतो, सामान्य गुणधर्म काही काढतो। मग सामान्य गुणधर्मामध्ये त्याची काय असेल, 4 पाय असतील, त्याच्यानंतर 2 डोळे असतील, एक शेपटी असेल, शिंग असतील किंवा नसतील, रंग आहे आणि त्याचबरोबर गायीचं हंबरणे असेल। म्हणजे हे काय आले, सामान्य गुणधर्म तो बाजूला काढतो आणि हे सामान्य गुणधर्म ज्या ज्या घटकाला लागू होतील त्या त्या घटकाला किंवा त्या त्या प्राण्याला तो काय म्हणतो, गाय म्हणतो। मग त्याच्यामध्ये आपण पाहतो की जर्सी गाय वेगळी दिसत असते किंवा आपल्या गावरान गाय वेगळी दिसतात, नील गाय वेगळी दिसतात, तरी परंतु तो जसा जसा मुलगा मोठा होत जातो किंवा वाढत जातो किंवा त्याचे अनुभव विश्व वाढत जातं, तसं तसं तो ती संकल्पना आत्मसात करतो की या प्राण्याला गाय असेच म्हणतात। म्हणजे या ठिकाणी तो बालक आपल्या अनुभवातून, निरीक्षणातून गाय या प्राण्यांची सामान्य गुणधर्म आत्मसात करतो आणि कोणत्याही प्रकारची त्याच्यासमोर जर गाय आली, मग जर्सी गाय आली तरी तो गाय म्हणतो, नील गाय आली तरी तो गाय म्हणतो किंवा रानटी गाय आली तरी तो गायच म्हणत असतो। म्हणजे या ठिकाणी त्याची गाय ही संकल्पना किंवा गाय हा संबोध क्लिअर झालेला असतो, त्याला समजलेला असतो। म्हणजे या ठिकाणी या पद्धतीनं, याहीपेक्षा आपण पाहतो की लहान मूल ज्यावेळेस घरात असतं ना आणि घरामध्ये जर मांजर असेल तर तो म्याऊ म्हणतो, आपण त्याला म्हणतो ते म्याऊ आहे। आणि लहान मूल ज्यावेळेस घराच्या बाहेर पाऊल टाकतो आणि त्याला कुत्रा दिसतो, तो कुत्र्याला पण म्याऊच म्हणतो। का तर त्याचं अनुभव विश्व तेवढं असतं।
म्हणून संबोध निर्मितीसाठी किंवा संकल्पना निर्मितीसाठी अनुभव जास्त असायला पाहिजे. अनुभवाशिवाय काही संकल्प सुरुवातीला जे चुकीचे संकल्पना असतात त्या अनुभवातून सुधारल्या जाऊ शकतात. म्हणून शिक्षण प्रक्रियेमध्ये ज्या पद्धतीनं अवबोधाला महत्त्व आहे किंवा संवेदनेला महत्त्व आहे त्याच पद्धतीनं संबोध किंवा संकल्पना निर्मिती याला सुद्धा महत्त्व आहे. कारण मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की संकल्पनेशिवाय किंवा संबोध निर्मितीशिवाय किंवा संबोध समजल्याशिवाय आपल्याला दैनंदिन जीवन सुद्धा जगता येत नाही. मग ही संकल्पना निर्मिती कशी होत असते? तर ही संकल्पना निर्मिती 4 टप्प्यातून किंवा 3 टप्प्यातून होत असते विद्यार्थी मित्रांनो. मग कोणकोणते आहेत त्याच्यामध्ये सुरुवातीला पाहूयात की संकल्पना निर्माण होण्यासाठी किंवा संबोध निर्माण होण्यासाठी त्या वस्तूचे प्रत्यक्ष ज्ञान किंवा अवबोध व्हायला पाहिजे. काय व्हायला पाहिजे? जी काही वस्तू असेल किंवा जी काही घटना असेल, जी काही प्रसंग असेल त्या घटनेचं किंवा त्या वस्तूचं प्रत्यक्ष ज्ञान व्हायला पाहिजे किंवा त्या गोष्टीचा अवबोध व्हायला पाहिजे. म्हणजेच काय प्रत्यक्ष ज्ञान म्हणजे काय? म्हणजे मी प्रत्यक्ष गाय पाहिली पाहिजे. अवबोध संवेदना कधी निर्माण होतील? जर माझ्यासमोर एखादं उद्दीपक असेल. मी आतापर्यंत डायनोसॉर पाहायलाच लागले नाही. आपण पाहिला काय डायनोसॉर? नाही पाहिलेला. मग डायनोसॉर ही संकल्पना किंवा संबोध आपल्यासमोर प्रत्यक्ष आहे का? नाही आहे. परंतु आपण जे काही ऐकीव कथा आहेत, अनुभव आहे किंवा डिस्कवरीवरती कधीतरी पाहतो याचं काय होते? आपल्याला अवबोध होते. म्हणजे संकल्पना निर्मितीसाठी सर्वात महत्त्वाची पायरी किंवा महत्त्वाचा टप्पा काय असेल तर ती वस्तू याचं प्रत्यक्ष ज्ञान व्हायला पाहिजे किंवा त्या वस्तूचा अवबोध होणं खूप गरजेचं आहे. अवबोध झाल्याशिवाय किंवा ती वस्तू आपल्या समोर असल्याशिवाय आपली संकल्पना स्पष्ट होत नाही. दुसरं आहे की गुणांचे विश्लेषण करून एखादा गुणविशेष अलग करणे. म्हणजे जे काही गुणधर्म आहेत, मी तुम्हाला सांगितलं की गायीचे काय गुणधर्म आहेत, हे गुणधर्म विश्लेषण करायचे. त्याचं कोणकोणते गुणधर्म आहेत ते अलग करायचे, ते सारांश स्वरूपात मांडायचे. आणि तिसरा टप्पा आहे वेगळ्या केलेल्या विशेषणावरून सामान्यीकरण करणे. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की गाईला 4 पाय असणे, हंबरणे, दूध देणे हे काय आहे? विशेष गुणधर्म आहेत त्यांचे. मग याच्यावरून काय सामान्यीकरण केलं की या पद्धतीच्या प्राण्याला गाय असे म्हणतात. म्हणजे या ठिकाणी वेगवेगळे जे केलेले गुणविशेष आहेत या गुणविशेषांचं सामान्यीकरण करून आपण संबोध निर्मिती किंवा संकल्पना निर्मिती करत असतो. पुढचा टप्पा आहे उदाहरणार्थ काय आपण काय करतो? संबोध करतो आणि त्याला काय करतो? शब्दबद्ध करतो. शब्द म्हणजे संबोध नव्हे बरं का, या ठिकाणी लक्षात ठेवा. जे काही आपण शब्द पाहतो, उदाहरणार्थ मी तुम्हाला फलकावर लिहिलेलं आहे बघा, झाड, किंवा हा शब्द लिहिला आहे गाय. हा जो शब्द लिहिला आहे तो गाय म्हणजे संबोध आहे का? नाहीये. हे फक्त काय आहेत? प्रतीके आहेत. कशाची? गाय या प्राण्याची प्रतीके आहेत. संबोध आहे की त्याला गाय असे म्हणतात. कारण आता आपला अनुभव विश्व मोठं झालेला आहे. आपण अनेक गायी पाहिलेले आहेत. त्याच्यामुळे गाय शब्द म्हटला की गायीचे गुण विशेष आपण सांगू शकतो. सामान्य विशेष किंवा सर्वसामान्य आणि विशिष्ट गुणधर्म हे दोन्ही सांगू शकतो. म्हणजे या ठिकाणी शब्द म्हणजे संबोधन मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं ते काय आहेत? प्रतीक असतात. पुढचा टप्पा आहे चौथा, अमूर्त स्वरूप देणे. बघा प्रत्येक संबोध निर्मितीसाठी किंवा संकल्पना निर्मितीसाठी ती वस्तूच किंवा ते घटकच समोर असेल नाही. काही वेळेला अमूर्त संकल्पना असतात. अमूर्त संकल्पना असतात आणि ज्या पद्धतीनं आपले अनुभव विश्व जास्त होत जाईल त्या पद्धतीनं आपल्याला किंवा आपले संबोधे स्पष्ट होत असतात. आता हे संबोध निर्मितीचे काही प्रकार आहेत. पुढचा घटक पाहूया, संबोध निर्मितीचे प्रकार. मग कोणकोणते प्रकार आहेत? तर एकूण 6 प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे व्यक्तिविशिष्ट संबोध. व्यक्तिविशिष्ट संबोध म्हणजे काय?
कशाला म्हणायचं व्यक्तिविशिष्ट संबोध? उदाहरणार्थ आई, वडील, चालक, पालक हे शब्द काय आहेत? त्या व्यक्तीविषयी माहिती सांगणारे किंवा ती व्यक्ती म्हणजे संबोध. प्रत्येक स्त्रीला आपण आई म्हणतो का? किंवा प्रत्येक पुरुषाला आपण पालक किंवा वडील म्हणतो का? नाही म्हणत. का? तर हे व्यक्तिविशिष्ट संबोध असतात, हे त्याच व्यक्तीला दिले असतात. म्हणजे आपण आई कुणाला म्हणतो? तर जिच्या पोटी आपण जन्म घेतलेला आहे तिलाच आई म्हणतो. आपण पाहतो की आता आपण कुणाला बी आई म्हणतो, परंतु आई ही संबोध कुणाला म्हणायचं आहे? प्रत्येक स्त्रीला आपण आई म्हणतो का? प्रत्येक स्त्रीला आपण बहीण म्हणतो का? नाही म्हणत. किंवा प्रत्येक पुरुषाला आपण पालक किंवा वडील म्हणतो का? नाही. म्हणजे संबोध निर्मितीमध्ये किंवा संकल्पना निर्मितीमध्ये हा जो प्रकार आहे, हा प्रकार व्यक्तिविशिष्ट म्हणजे त्या व्यक्तीचे विशिष्ट गुणधर्म सांगतात. म्हणजे जे माझं पालन पोषण करतात त्यांना पालक म्हणणे, आईच्या वडिलांना आजोबा किंवा आईच्या भावांना मामा, हे काय आहे? व्यक्तिविशिष्ट संबंध आहेत किंवा संबोध आहेत. त्या संकल्पना त्यांनाच वापरल्या जात असतात. यांना व्यक्तिविशिष्ट संबोध किंवा संकल्पना असे म्हणतात. पुढचा आहे वर्ग विशिष्ट. पुढचा कोणता आहे? वर्ग विशिष्ट संबोध किंवा संकल्पना. आता वर्ग विशिष्ट म्हणजे काय? उदाहरणार्थ विद्यार्थी, पशु, प्राणी हे काय झाले? वर्ग झाले. कशासाठी? विद्यार्थी कुणाला म्हणायचं? जो ज्ञानांचं किंवा ज्ञानार्थी आहे किंवा वर्गामध्ये जाऊन शिक्षण घेत आहे त्याला विद्यार्थी. पशु कशाला म्हणायचं? जे चार पायावर उभे असतात. प्राणी मग त्याच्यामध्ये जंगली असतील, पाळीव प्राणी असतील. म्हणजे हा काय झाला? वर्ग झाला. श्रीमंत, गरीब, वर्ग विशिष्ट संबोध आहेत किंवा कशा असतात संकल्पना? वर्ग विशिष्ट. त्या वर्गालाच अनुसरून, कारण त्याचे काही गुणधर्म त्याच्यामध्ये असतात. सामान्य गुणधर्म असतात किंवा विशेष गुणधर्म असतात. मग हे जे काही लक्षणं असतात त्याला कोणते संकल्पना म्हणतात? वर्ग विशिष्ट संबोध. पुढचा प्रकार आहे गुणधर्म. गुणधर्म विशिष्ट संबोध. आता गुणधर्म म्हणजे काय? आपण पाहतो की हा फार प्रेमळ आहे, हा शूर आहे, हा दानशूर आहे, हा प्रामाणिक आहे. हे काय झाले? हा प्राणी फार चपळ आहे. हे काय झाले? व्यक्तीचे किंवा प्राण्यांचे हे काय झाले? गुणधर्म झाले. म्हणून ह्या संकल्पना ज्या आहेत, आता प्रामाणिक संकल्पना दाखवा म्हटलं किंवा प्रामाणिक संकल्पना समजून घ्यायची म्हटलं तर आपल्याला ती प्रत्यक्ष दाखवता येईल का? नाही. जसं आपल्याला हिमालय पर्वत प्रत्यक्ष समजून घेता येईल, संबोध पाहता येईल, परंतु प्रामाणिकपणा, शूरपणा किंवा प्रेमळपणा हे दाखवता येईल का? नाही. म्हणून हे संबोध कसे आहेत? तर गुणधर्म विशिष्ट व्यक्तीचे गुणधर्म असतात, त्याला अनुसरून ते संबोध निर्माण तयार केलेले असतात. पुढचा आहे संबंधवाचक. कोणता आहे? संबंधवाचक. आता संबंध म्हणजे काय? दोन व्यक्तीची तुलना असेल, दोन वस्तूंची तुलना असेल, मग त्याच्यामध्ये लहान, मोठा, दूर, जवळ, कमी, जास्त हे काय आहे? दोन व्यक्तीमधील, दोन घटकामधील संबंध आहेत. म्हणजे माझ्यापासून श्रीरामपूरचं बसस्थानक काय आहे? दूर आहे. मग हे दूर काय आहे? तर एक संकल्पना आहे. आणि ती कशी संकल्पना आहे? तर संबंध दर्शवते. माझ्यापासून त्या व्यक्तीचा संबंध, माझ्यापासून त्या ठिकाणाचा संबंध. म्हणजे ही संकल्पना किंवा हा संबंध काय करतो? दोन व्यक्तीमधलं, दोन वस्तूमधलं किंवा दोन घटकामधील कोणतेही दोन घटक त्याच्यामधील संबंध, मग दूर जवळ असेल, कमी जास्त असेल किंवा लहान मोठा असेल. पुढचा आहे कालवाचक किंवा संख्यावाचक. संख्यावाचक संबोध किंवा संकल्पना. आता संख्यावाचक म्हणजे काय? आपण पाहतो का लहान मुलांचं संख्यावाचन थोडंसं म्हणजे ज्या पद्धतीनं बालकाचा विकास होत असतो तसं तसं संख्यावाचन विकसित होत असतं. म्हणजे अगदी पहिलीच्या मुलांना
आपण म्हणलं की नाही या सर्व तुला हजारापर्यंतच्या किंवा लाखापर्यंतच्या संख्या ओळखता आला पाहिजे, नाही. कारण संख्यावाचक संबोध हे व्यक्तीचं जसं जसं अनुभव विश्व वाढत जात असतं त्या पद्धतीनं संख्यावाचक संबोध हे किंवा संबोध हे विकसित होत असतात. मग कोणकोणते आहेत? मग त्याच्यामध्ये ज्या काही संख्या आहेत ज्याला आपण हजार म्हणतो, लाख म्हणतो, कोटी म्हणतो, अब्ज म्हणतो किंवा खर म्हणतो, हे काय आहे तर संख्यावाचक. हे हजार म्हणजे काय, कशाला म्हणायचं, किंवा एक किंवा लाख म्हणजे काय, किंवा कोटी म्हणजे काय, हे काय दाखवतात तर संकल्पना जी काय आहे ती कशी आहे, संख्यावाचक संबोध आहे किंवा संख्यावाचक संकल्पना आहे. आणि शेवटचं आहे कालवाचक. कालवाचक. काल म्हणजे काय, इथं काळ दर्शवतो, वर्ष, महिना, काल, आज. बघा कालवाचक जे संकल्पना आहेत ना, ह्या संकल्पना लहान मुलांच्या बाबतीत 3-4 वर्षांचं झाल्याच्या नंतर बघा ते आज आम्ही गावाला गेलो आहोत म्हणतच नाही, आम्ही उद्या गावाला गेलो होतो. म्हणजे काय, त्या बालकाचं जे काही कालवाचक संकल्पना आहेत किंवा संबोध आहेत हे स्पष्ट झालेले नसतात. त्याला काल, आज आणि उद्या या 3 घटकातला फरक समजत नाही. याचा अर्थ ती संकल्पना त्या लहान मुलाची क्लिअर झालेली नसते. म्हणून ते कशामध्ये म्हणतात, काल, आज, उद्या, वर्ष, महिना, 10 वर्षे, एक तप, किंवा ज्याला आपण सुवर्ण महोत्सवी वर्ष, अमृत महोत्सवी वर्ष, हे जे कालवाचक दर्शक आहेत, हे कालवाचक दर्शक शब्द हे कशामध्ये म्हणतात, कालवाचक संबोधमध्ये किंवा कालवाचक संकल्पनामध्ये म्हणतात. म्हणजे या पद्धतीनं ज्या काही संकल्पना आहेत ह्या सर्व संकल्पना आपल्या कशामध्ये येतात, एक तर व्यक्तिविशिष्ट असतात, वर्गविशिष्ट, गुणधर्म विशिष्ट, संबंधवाचक, संख्यावाचक किंवा कालवाचक. म्हणजे हे काय आहेत, संबोध निर्मितीचे किंवा संकल्पना निर्मितीचे 6 प्रकार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, व्यक्ती किंवा विद्यार्थी जीवनामध्ये जोपर्यंत आपल्या संकल्पना स्पष्ट होत नाही तोपर्यंत आपले ज्ञान किंवा ज्ञानाचं दृढीकरण चांगल्या पद्धतीनं होत नाही. म्हणून सर्वात महत्त्वाचा घटक आपल्याला अभ्यासायचा आहे की या संकल्पना निर्मितीचं महत्त्व काय आहे शिक्षण प्रक्रियेमध्ये किंवा शिक्षणामध्ये संकल्पना निर्मिती किंवा संबोध निर्मिती का गरजेची आहे. मी तुम्हाला सांगितलं की आता आपण महत्त्व पाहूयात. महत्त्व पाहत असताना संबोध निर्मितीसाठी संवेदना आणि अवबोध ह्या 2 प्राथमिक पायऱ्या फार महत्त्वाच्या आहेत. संवेदना झाल्याशिवाय अवबोध होत नाही आणि अवबोध झाल्याशिवाय संकल्पना स्पष्ट होत नाहीत. अवबोध झाल्याशिवाय संकल्पना स्पष्ट होत नाहीत. म्हणून संवेदना आणि अवबोध यानंतर तिसरी महत्त्वाची पायरी जर कोणती असेल तर ती संकल्पना निर्मिती आहे. वर्ग अध्यापन करत असताना शिक्षकांनी मूळचे संबोध किंवा ज्या बेसिक कन्सेप्ट आहेत किंवा मूळ संकल्पना आहेत ह्या मूळ संकल्पना जर विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीनं आत्मसात झाल्या नाही तर विद्यार्थ्यांचं अध्ययन प्रभावी होत नाही. म्हणून शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे संबोध किंवा संकल्पना चांगल्या होण्यासाठी किंवा नीट समजण्यासाठी काळजी घेतली पाहिजे. बघा अजूनही आपल्याला गणित विषयाच्या संकल्पना ज्या आहेत, बघा या ठिकाणी काय म्हणतो की गणित विषयाच्या संकल्पना आपल्या जर क्लिअर नसतील, स्पष्ट नसतील तर आपल्याला पुढचे ज्या काही गणिताच्या क्रिया आहेत त्या करता येत नाहीत. म्हणजे जर आपल्याला वजाबाकी येत नसेल तर आपल्याला भागाकार ही क्रिया करता येणार नाही. म्हणजे वजाबाकी कशाला म्हणायचं, बरोबर नाही. वजाबाकी करणे म्हणजे काय ही संकल्पना जर आपली क्लिअर नसेल तर आपल्याला भागाकार क्रिया करता येईल का, नाही करता येणार. किंवा आपल्याला आयत आणि चौकोन जर व्यवस्थित समजले नाही तर आपण काय म्हणतो, कधी कधी लहान मुलं आयतालाही चौकोन म्हणतात आणि चौकोनालाही आयत म्हणतात. का तर आयत आणि चौकोन ह्या संकल्पना त्या विद्यार्थ्याच्या क्लिअर किंवा नीटपणे समजलेल्या नसतात. म्हणून शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या ज्या बेसिक कन्सेप्ट आहेत, मूळ संकल्पना आहेत
या संकल्पना समजण्याकडे जास्तीत जास्त लक्ष दिलं पाहिजे, कारण विद्यार्थ्यांचं अनुभव विश्व जसं जसं वाढत जाईल तसे तसे त्यांचे संबोध किंवा संकल्पना स्पष्ट होत जातात. म्हणजे या ठिकाणी शिक्षकांना ती काळजी घेतली पाहिजे. पुढचं महत्त्वाचं आहे की संकल्पना निर्मितीसाठी शिक्षकांनी उद्गामी आणि अवगामी पद्धतीचा उपयोग करावा. आता उद्गामी म्हणजे काय आणि अवगामी म्हणजे काय? उद्गामी म्हणजे एखादा घटक समजून देत असताना उदाहरणांकडून नियमांकडे. उद्गामी म्हणजे काय? उदाहरणांकडून नियमांकडे, आणि अवगामी म्हणजे नियमांकडून उदाहरणांकडे. या दोनही पद्धतीचा जर उपयोग केला तर विद्यार्थ्यांचे संबोध किंवा संकल्पना चांगल्या पद्धतीनं स्पष्ट होऊ शकतात. पुढचं महत्त्व आहे की संबोध किंवा संकल्पना हा विचार प्रक्रियेचा गाभाभूत घटक आहे. कारण संबोध आपले कधी स्पष्ट होतात? बालकाचे संबोध क्लिअर कधी होतात? ज्या वेळेस तो विचार प्रक्रियेला सुरुवात करत असतो, ज्यावेळेस त्याची विचार प्रक्रिया सुरू झाली असते त्यावेळेसपासून त्याचे संबोध स्पष्ट होत असतात किंवा संकल्पना स्पष्ट होतात. म्हणून शिक्षकांनी या विचार प्रक्रियेचा आधारभूत घटक हा संबोध निर्मिती आहे किंवा संकल्पना निर्मिती आहे. म्हणून शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या संकल्पना किंवा संबोध याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. त्याचबरोबर संबोध निर्मितीसाठी विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त अनुभव. बघा, या ठिकाणी आपल्याला मूर्त संकल्पना लगेच समजतात, पण अमूर्त संकल्पना समजत नाहीत. मग अमूर्त संकल्पना जर समजून घ्यायच्या असतील तर त्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना वेगवेगळे अनुभव दिले पाहिजेत. अनुभवातून विद्यार्थ्यांच्या संबोध किंवा संकल्पना ह्या स्पष्ट होत असतात. कारण आपण पाहतो की अमूर्त संकल्पना निर्मितीसाठी अनुभव विश्व जास्त असावं लागतं. उदाहरणार्थ अमूर्त संकल्पना म्हणजे कोणती? राष्ट्रीयत्व. आता ही राष्ट्रीयत्व संकल्पना आहे ती दाखवता येते का? नाही दाखवता येत. परंतु शिक्षकांनी कथांच्या माध्यमातून, अनुभवांच्या माध्यमातून किंवा चित्रपटांच्या माध्यमातून राष्ट्रीयत्व कशाला म्हणतात हे भावना किंवा हा गुण विद्यार्थ्यांमध्ये रुजवता येऊ शकतो. म्हणजे ही राष्ट्रीयत्व ही काय? अमूर्त संकल्पना आहे. म्हणून अमूर्त संकल्पना विद्यार्थ्यांना स्पष्ट होण्यासाठी शिक्षकांनी वेगवेगळे अनुभव विद्यार्थ्यांना देणं गरजेचं आहे. आणि संकल्पना निर्मितीशिवाय किंवा कन्सेप्ट फॉर्मेशनशिवाय विद्यार्थ्याला ज्ञान ग्रहण करता येत नाही. कारण दोन घटकांची तुलना केल्याशिवाय, पृथक्करण केल्याशिवाय, विश्लेषण केल्याशिवाय ते घटक आपल्या मेमरीमध्ये किंवा आपल्या मेंदूमध्ये चांगल्या पद्धतीनं स्मरणात राहत नाही. म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की स्मरण ही प्रक्रिया अध्ययनार्थी संबंधित आहे आणि ती मानसशास्त्राशी किंवा मनाशी निगडीत आहे. आणि या मानसिक प्रक्रियेमध्ये जे काही आपण प्राथमिक मानसिक प्रक्रिया पाहिलेल्या आहेत, संवेदना, अवबोध आणि संकल्पना निर्मिती, या तीनही मानसिक प्रक्रिया शिक्षण घेत असताना विद्यार्थी आणि शिक्षक या दोघांनाही माहीत असायला पाहिजे. आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे संबोध स्पष्ट होण्यासाठी विविध अनुभव देणं खूप गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण संबोध म्हणजे काय, संबोधाचे हे 6 प्रकार आणि त्यांचं शैक्षणिक महत्त्व या घटकाचा अभ्यास केलेला आहे. धन्यवाद.